राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या प्रशासनाकडे शासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे। महाराष्ट्रातील 28,500 ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत जवळपास 2,000 संगणक परिचालक सुमारे 14 वर्षापासून ग्रामीण भागातील जनतेच्या विविध प्रकारच्या ऑनलाईन ऑफलाईन सुविधा देत आहेत। मात्र इतकी वर्ष सेवा देऊनही त्यांना केवळ सुमारे 10,000 इतके अत्यल्प मासिक मानधन दिले जात आहे। महागाई, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि वाढते जीवनमान लक्षात घेतल्यास हे मानधन अत्यंत अपुरे आहे। त्यांना कोणतीही स्पष्ट सेवा अट नाही, कायमस्वरूपी दर्जा नाही, निवृत्ती वेतन किंवा सामाजिक सुरक्षा योजना नाही। शासन निर्णयाद्वारे सकारात्मक आश्वासने देण्यात आली असली तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही। अध्यक्ष महोदय, हे कर्मचारी केवळ कंत्राटी कर्मचारी नसून राज्याच्या प्रशासन व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे। त्यामुळे सभागृहाच्या माध्यमातून मी शासनाकडे मागणी करते, यावलकर समितीच्या शिफारसीनुसार सुधारित आकृती संबंधात ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळावे। कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळण्यास वेळ लागत असेल तर सध्या असलेल्या 10,000 रुपये मानधनात 7,000 रुपयाची वाढ करून संगणक परिचालकांचे मासिक मानधन 17,000 रुपये करावे। ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कायमस्वरूपी जॉब सिक्युरिटी कंत्राटी कामगार प्रमाणे सर्व लाभ व सुविधा द्याव्यात। मागील 14 वर्षापूर्वी दिलेले संगणक व इतर साहित्य खराब झाल्याने संगणक परिचालकांना ऑनलाईन कामकाज करण्यास अडथळा होत असल्याने राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या प्रशासनाकडे शासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे। महाराष्ट्रातील 28,500 ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत जवळपास 2,000 संगणक परिचालक सुमारे 14 वर्षापासून ग्रामीण भागातील जनतेच्या विविध प्रकारच्या ऑनलाईन ऑफलाईन सुविधा देत आहेत। मात्र इतकी वर्ष सेवा देऊनही त्यांना केवळ सुमारे 10,000 इतके अत्यल्प मासिक मानधन दिले जात आहे। महागाई, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि वाढते जीवनमान लक्षात घेतल्यास हे मानधन अत्यंत अपुरे आहे। त्यांना कोणतीही स्पष्ट सेवा अट नाही, कायमस्वरूपी दर्जा नाही, निवृत्ती वेतन किंवा सामाजिक सुरक्षा योजना नाही। शासन निर्णयाद्वारे सकारात्मक आश्वासने देण्यात आली असली तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही। अध्यक्ष महोदय, हे कर्मचारी केवळ कंत्राटी कर्मचारी नसून राज्याच्या प्रशासन व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे। त्यामुळे सभागृहाच्या माध्यमातून मी शासनाकडे मागणी करते, यावलकर समितीच्या शिफारसीनुसार सुधारित आकृती संबंधात ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळावे। कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळण्यास वेळ लागत असेल तर सध्या असलेल्या 10,000 रुपये